कृषीभूषण दत्तात्रय जाधव सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी त्यांच्या मेहनतीनं 2.5 एकर क्षेत्रामध्ये 40 फूट पाण्याचं क्षेत्र म्हणजे शेततळ भरून इथं ठेवलेलं आहे. बघा, हे एक आश्चर्य त्यांनी शेतीमध्ये निर्माण केलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून शेततळ्याबद्दल माहिती जाणून घेऊया. नमस्कार. प्रेक्षकांना आपला परिचय आणि पत्ता आणि कॉन्टॅक्ट एकदा सांगा, जेणेकरून ते तुम्हाला विविध प्रकारची शेतीबद्दल नर्सरीबद्दल माहिती विचारतील. दत्तात्रय महादेव जाधव, राहणार उदंड वडगाव, तालुका जिल्हा बीड. मोबाईल नंबर आहे 9860 9860 87 87 80 81. 80 81. तर सर, हे जे शेततळ आहे, तर आता पाहिल्यानंतर ते एका मोठ्या तळ्यासारखं दिसत आहे. तर हे किती एकर क्षेत्रामध्ये आहे सर? हे 2.5 एकर क्षेत्रावरती पूर्ण जमीन गेलेली, पण 2 एकर पाणी आहे. 2 एकर पाणी आणि आहे. अर्धा पाऊण एकर बाकीच्या भिंतीमध्ये गुंतलेलं आहे सगळं. तर 2.5 पाऊण एकर क्षेत्र गुंतलंय याच्यामध्ये. 2.5 पावणे 3 एकर. ही भिंतच किती फुटाची दिसायली सगळी सर? नाही, भिंत वरती जवळपास 12 फूट वरती टॉपला. वरती 12 फूट. कारण याच्यावरून टिपर चालले 10 टायर टिपरने पूर्ण अशी मजबूती केली. हायवा टिपर चारी बाजूना खूप त्याला म्हणजे असं बऱ्यापैकी मजबूती केलेली. लागलेली. तर आता जे पाणी आपण महाग बघू शकतात, शेतकरी बांधवांना महाग बघा, खूप पाणी भरलेलं आहे. आणि या ठिकाणी सरांचं मेजरमेंट आहे. तर सर, आता हे आपला डिसेंबर महिन्याचा शेवटचा आहे टप्पा. तर आज सध्या 39-40 फूट पाणी आहे. हो. तर किती दिवसापासून आहे सर एवढंच पाणी? हे नाही, आता हे भरून ठेवलेलं आहे. आता थोडंफार बाष्पीभवन होतं. ते बाष्पीभवन होण्यासाठी 1.5 इंच पाणी चालतंय मोटर त्यामध्ये, कारण तेवढं बाष्पीभवन होतंय याचं. कारण बाष्पीभवनला आम्ही खूप काय प्रयत्न केले, पण बाष्पीभवन काही थांबत नाही किंवा त्याला काही पर्याय नाही. त्यासाठी एक आम्ही स्पेशल एक बोरची मोटर आहे, ती सारखी चालू ठेवलेली आहे. तर 1-1.5 इंच बाष्पीभवन होत राहते. आणि याचा जर आम्ही फेब्रुवारीमध्ये वापर चालू केला तर आम्हाला जानेवारी पर्यंत त्याला गरज नाही पडत. फेब्रुवारीच्या नंतर आम्हाला 20 ते 22 एकर क्षेत्र ठिबक सिंचन खाली, याच्यावर पूर्ण 22 एकर 5 महिने न कुठली काळजी करता हे पूर्णपणे ओलिताखाली राहते. तर उद्योजक मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना सरांनी महत्वपूर्ण माहिती सांगितली की हे जे क्षेत्र आहे, समजा 2 एकरचं शेततळ, तर हे 22 एकर क्षेत्राला 5 महिने ते 4 महिने आरामात भिजवू शकतंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे पाणी आहे ते उन्हामुळे गरम होतं आणि त्याचं वाफेत रूपांतर होऊन पाणी हे नष्ट होऊन जातं. याला इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन म्हणतात. आणि ते टाळण्यासाठी याच्यामध्ये कंटिन्यू एक बोर चालू ठेवलंय, जेणेकरून हे तळ कायम भरलेलं राहील. बरोबर. तर आता या शेततळ्यासाठी विविध शेतकऱ्यांकडे छोटे काही शेततळे आहेत किंवा आणखीन मोठे तलाव आहेत. तर यासाठी काही शेतीचे शासनाकडून अनुदान किंवा सवलती काय मिळतंय का सर याच्यासाठी? नाही, याच्यामध्ये ह्याला अनुदान वगैरे आहे, पण ते आमचं जास्तीच मोठं असल्यामुळं आम्हाला त्यांच्या कुठल्या गाईडलाईन मध्ये बसलेलं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की स्वतः सगळं काम केलंय. आता याचं काम म्हणजे जवळपास ह्याला खर्च आला 31 लाख रुपये. 31 लाख रुपये. तर गव्हर्नमेंटचे अधिकारी आले, कृषी विभागाचे, त्यांनी विचारलं बाबा असे अधिकारी येणार आहेत, मग याला तुम्हाला अनुदान तर आम्हाला नाही एवढं देता येणार, मग तुम्ही, तर मला 5,30,000 अनुदान कृषी विभागाने स्वतःहून दिलेलं याला. म्हणजे तुमचं कामगिरी पाहून. कारण याला 31 लाख तर अनुदान म्हणले आमच्याकडे नाहीये, ते योजनेत बसत नाही, पण तुम्ही स्वतः केलं, पण आम्ही 5,30,000 रुपये तुम्हाला अनुदान देऊ शकतो. त्याच्यानंतर आम्हाला ती 5,30,000 अनुदान शासनाने याला दिलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याचे जे ताडपत्री आहे किंवा हे जे मॅट आहे किंवा चवाळ आहे सर, ते कुठून मिळालं आपल्याला? किंवा आता हे जी शेततळ्याचा कपडा आहे तो टेक्सल कंपनीचा आहे आणि तो 500 मायक्रॉन आहे. हा गुजरातला कंपनी. आणि खूप त्याचा जी कपड्याची जी क्वालिटी आहे, तर माझ्या मते 15 वर्ष त्या कपड्याला काहीच होणार नाहीये. पाणी खाली जाऊ शकत नाही. नाही, पाणी जायचा हा विषय वेगळा आहे, पण त्याला उन्हाची वरची बाजू ही जर आपण बघितली, बाजू ही पूर्ण आज जवळपास 2016ला टाकले, आपण बघितलं तर पूर्ण उन्हामध्ये बघा. 7 लेअर आहेत. 7 लेअर पैकी एकही लेअर अजून त्याचा खराब झालेला नाही. तर माझ्या मते 15 वर्ष या कपड्याला काहीच होणार नाही. टेक्सल कंपनीचा कपडा आहे. तर बघा, हे कपडा सुद्धा घेताना खूप काळजीपूर्वक घेतला पाहिजे. सर, आपल्याला टोटल किती शेती आहे सध्या? 30 एकर शेती. आम्ही दोघं भाऊ आहेत, शंकर जाधव आणि मी दत्तात्रय जाधव, दोघं भाऊ आहेत. एकत्रित कुटुंब आहे आणि 30 एकर शेती आहे. आणि सरांना विविध क्षेत्रामधील पुरस्कार सुद्धा मिळाले. आणि सरांनी अनुभव सांगितला की सरांचं शिक्षण खूप लक्ष देण्यासारखं मित्रांनो काळजीपूर्वक आहे का, की सरांचं शिक्षण 4थी पर्यंत झालेलं आहे. आणि आज महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक कृषीभूषण शेतकरी, आधुनिक शेतकरी आणि एक हरित शेतकरी म्हणून त्यांचं पूर्ण नाव ह्या महाराष्ट्रामध्ये गाजलंय. विविध शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन सुद्धा करत असतात. एक 4थी शिकलेले व्यक्ती एवढं मोठं काम ह्या मातीतून सोनं उगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तरुण विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना हे मोलाचं मार्गदर्शन करतायत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या जनता न्यूज बीड या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सर, हे जे आपलं 22 एकर क्षेत्र आहे, तर आपण 4थी पासूनच शेती करायला सुरुवात केली, तर काय काय अनुभव आले किंवा सुरुवातीला काय काय अडचणी आल्या आपल्याला ह्या आतापर्यंतच्या आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी? नाही, ह्याच्यातले अनुभव म्हणजे शेतीमध्ये खूप, आपण शेती करत असताना हे निसर्गाच्या छताखाली शेती आहे.
शेती निसर्गावर आहे. हम्म, आपण किती जरी शेतकरी म्हणला मी असं करून मी तसं करून तसं नाहीये. हम्म, जर निसर्गाने शेतीला साथ दिली हम्म. तरच शेतकरी टिकू शकतो. हो बरोबर आहे. हे आम्ही शेती करत असताना आम्हाला खूप त्याच्यामध्ये नफा आणि तोटा हम्म, खूप आलेला आहे. खूप म्हणजे हम्म. ती कल्पना करू शकत नाही की आमचे नुकसान पण तेवढी झालेली आहे हम्म. आणि त्यात पैसे पण तेवढेच मिळाले. पण सातत्य शेतकऱ्यांनी ठेवलं पाहिजे हम्म, की कधी पैसे मिळाले तर हसायचं नाही हम्म. आणि पैसे गेले तर कधी रडायचं नाही. रडायचं नाही, बरोबर आहे. पण आपली काळी आई आपल्याला निश्चितपणे धोका देणार नाही. नक्कीच. हे आमचं उदाहरण आहे उदयनगाव मधलं हम्म. जाधव कुटुंबाचं. बर कारण मी चौथीला असताना वडील आमचं क्षेत्र हरवलं. बर. वडील एक्सपायर झाले. हम्म, काही आजारी असल्यामुळे त्यांना ते नाही पुढचं हे वैभव बघू शकले. हो. त्यामुळे आम्हाला ते एक खूप मोठं दुःख वाटतं. हम्म, आणि परमेश्वराने दिलेली बुद्धी हम्म, आणि शेतकऱ्यांचं जे आम्हाला मिळालेले श्रेय हम्म, की जी त्या शेतकऱ्यांची आम्ही सेवा केली त्याचं जे आम्हाला मिळालेलं आशीर्वाद आहे हम्म, ते घेऊन आम्ही शेतीत काम करत असताना आज बऱ्यापैकी आम्ही शेतीत म्हणजे हम्म. आम्हाला असं मन रमलंय हम्म. शेतीमध्ये असं. आणि सरांचा खूप मोठा असा वाडा आहे जे गावामध्ये सुरुवातीला आल्याला दिसतंय आणि त्या ह्याच्या घरावर नाव खूप मोठ्या अक्षरात लिहिलं की शेतकरी राजा म्हणून. कारण का शेतकरी हा खराच राजा आहे. आणि कोरोनामध्ये सुद्धा आपण ही गोष्ट पाहिली की सगळे उद्योग हे जे चालतात किंवा प्रत्येकाच्या ताटात जे अन्न येतंय ते शेतीमधूनच येतंय. आणि जर शेती सोडली तर काहीच कुणाला मिळणार नाही. म्हणून शेतीकडे एक चांगली काळी आई म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर आहे. ते घरावरती मी मला एक प्रतीक म्हणून बळीराजाचा पुतळा बसलाय. बरोबर आहे. राजस्थानहून जालोरहून दगड आणला त्याचा 1 लाख रुपये. हा 1 लाख रुपयाची मूर्ती बळीराजाची. एक शेतकऱ्याचा म्हणजे एक अभिमान अभिमान आहे म्हणून मी घरावरती 1 लाख रुपयाचा पुतळा बसवला. 7.5 क्विंटल वेट आहे त्या पुतळ्याचं. बर बर. तो न भूत न भविष्य न पिढ्या न पिढ्या कधी पण ते नॅचरल कधी त्याला काही होणार नाही असा पुतळा बसवलेला आहे. काहीच होणार नाही. एकदम मोठा हायड्रा नाही का क्रेन त्याने तो 7 क्विंटल दगडवरती पुतळा बळीराजाचा बसवलेला आहे. बरोबर. हे अभिमान वाटतो शेतकऱ्यांचा. आता बीडमध्ये बघायला आले बीडमध्ये बघितलं तर आत्महत्याचं प्रमाण वाढलंय. पण मला असं वाटतं कधी कधी शेतकऱ्यांनी की खरंच कसरत जर केली आणि आपल्या काळ्याशी नाळ जोडून जर आपण सातत्याने काम केलं तर मला वाटत नाही शेतकरी शेतीसाठी आत्महत्या करेन असं मला तर वाटत नाही. बरोबर आहे सर. खूप महत्वाचा सर प्रश्न हाती घेतलाय की आत्महत्या ज्या आहेत आता काही सुशिक्षित तरुण आहेत जे बेरोजगार आहेत काही विद्यार्थी आहेत त्यांनी जर याच्याकडे एक उत्पादन म्हणून किंवा आपली मेहनत म्हणून आपलं घर म्हणून जर पाहिलं तर याच्यामध्ये अपयश तर येणारच नाही सर शेतीकडे. मी तुम्हाला तेच बोललो आलं तर हसायचं नाही गेलं तर रडायचं नाही. फक्त तुम्ही सातत्य ठेवा. ही माझी स्वतःचा अनुभव 2002 ते 2024 2002 ते 2024 पर्यंतचा अनुभव आहे. वर्ष व्हायला लागले. निसर्गाच्या छताखाली आम्ही तीच बोललो की आपण निसर्गाच्या छताखाली आहेत. हे सगळं समजून आपण घ्यायचं आणि काम करायचं. काळे आपल्याला धोका देणार नाहीये. नक्कीच नक्कीच सर. तर आता इकडे एक सर ही महत्वाचे टायर किंवा कॅन जे लावलेले आहेत, आपण झूम करून पाहू शकतात की विविध ठिकाणी असे कॅन वगैरे लावले त्या तळ्यामध्ये. याचं काय कारण आहे sir? याच्यामध्ये काय होतं एप्रिल मे मध्ये ह्याचं पाणी खाली जातं उपसल्यामुळं. मग त्याच्यामध्ये चक्रीवादळ सुटण्याची शक्यता असते. मग ते कपडा मोठा असल्यामुळे काय होतं लपकतो असा कपडा. मग त्याच्यामुळे टायर जी सोडली ती त्याला आपण अशी पोस्टची फक्त चिटकून राहावा आणि तो कपडा लपकून आहे त्याच्यामुळे आपण टायर सोडले. वेटचं काम करतंय पाणी संपलं. आणि कधी काळी जर एखादा अचानक जर कोणी एखादी व्यक्तीमध्ये पोहायला गेली त्याला नाही अंगता आलं तर चौकून जे ते लॅटर सोडले त्याला ते जवळ करून पटकून आपल्याला बाहेर निघता येईल. बरोबर ते पण असं केलेलं आहे. दुहेरी उपयोगासाठी हे कापड उडू नये त्याला वजनाचं काम करतंय आणि त्याचा टायर आपण ह्याला डॅमेज पण होत नाही. हा आणि जर कोणी अचानक कधी पोहायला गेला आणि तो गहाळ झाला तर त्याला धरून कुठल्याही साईडला गेला तरी त्याला धरायला वर यायला येते असं. ठीक आहे. खूप चांगली सरांनी इथं उपक्रम केलेला आहे. सर याच्यामध्ये आता आंतरपीक म्हणून मासे पालन आहे किंवा खेकडा क्रॅप पालन आहे तर आपलं काय ह्याच्यात उपक्रम आहे का? नाही ते मासे पालन कपड्यामुळे सक्सेस नाहीये. मासे आहेत शेवाळ होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मासे ते शेवाळ खातात आणि ते पाणी क्लीन ठेवतात. क्लीन स्वच्छ उत्पादनाचा भाग नाहीये. उत्पादनाचा भाग फक्त नाही. पाणी क्लीन राहतं याच्यामुळे मासे ठेवायचे बस. आता आपण इथं पाहू शकतात की माशाने सर तुम्ही मग सांगितलं की हे जे डाग पडलेले आहेत तर ते शेवाळ माशाने पूर्ण माशाने चाटलेले ते. हा आपण बघू शकतो त्यामध्ये बघा ते कसं आहे पूर्ण म्हणजे मासे त्याला क्लीन करतात की पांढरे डाग जे दिसते चट्टे पडलेले ते पूर्ण माशाने शेवाळ खाल्लेलं आहे ते माशाने आणि पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मासे आहेत. कोणती जात आहे सर माशाची? काय तसं नाही सांगता सांगता येणार का? येत. ठीक आहे. आमचा पूर्ण घरना माळकरी ते माशाला कोणी हात पण लावित नाही पण ते कुठली जाते माहित नाही पण ते आहे. ठीक आहे. माळकरीच आहे सर्वजण. आणि आता हे कधीपासून सुरुवात करणार त्याचा उपसा सर? आता 1 फेब्रुवारीला तोपर्यंत आहे वरची पाणी थोडं. बाकीचं काय नियोजन आहे आपल्याकडे? बोर विहीर पाण्यासाठी? नाही सीझनला सगळं चालतात पण फेब्रुवारी नंतर सगळं बंद पडतं. बर बर. त्याच्यानंतर हा पर्याय. बर. किती बोर आहेत आपल्याकडे विहीर वगैरे? 4 बोर येतात 2 विहीर येतात पण ते फक्त जानेवारी एंडिंग पर्यंत चालतात नंतर चालत नाहीत. ठीक आहे. आता इतर शेतकऱ्यांना जर हे शेततळ करायला जर केलं पाणी साठवून ठेवलं त्याचा नक्की उपयोग होईल का सर? नाही ही वॉटर बँक आहे. आम्ही तर म्हणतो यावर भरली की आमची 30 लाख 40 लाख कंप्लीट पक्की आहेत. खूप चांगला क्रांतिकारी शब्द वापरला आहे. नाही वॉटर बँक बँक
जसं बँकमध्ये पैसा असतो तसं कुठलंही शेती असेल किंवा मानवी जीवन पाण्याशिवाय शक्य नाही आणि पाणी ही सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे. आणि सरांनी योग्य शब्दात त्याचं विश्लेषण केलं की वॉटर बँक आहे ही. आणि किती किंमत सांगितली सर जवळपास? तलाव भरला की 35 ते 40 लाख आमचे पक्के. हो का, हे 35 ते 40 लाख रुपयाचं शेत म्हणजे उत्पन्न काढणारे पीक देणारे हे पाणी आहे मित्रांनो. तर सरांनी या तळ्याबद्दल चांगली माहिती दिली त्यामुळे सरांच्या मनापासून आभार सर. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. राम राम.